नमस्कार, मी वेदिका द प्लॅनर, आपके सपने से आपके सपनों के घर के लिए। तुम्हाला जर का तुमचं स्वप्नातलं घर तयार करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वतःचं घर स्वतः डिझाईन करण्या इतकं सुख या जगात नाही, पण सगळेच काही स्पेस प्लॅनिंग एक्सपर्ट नसतात। तुम्हाला जर का तुमचं घर स्पेस प्लॅनिंग एक्सपर्ट कडनं डिझाईन करून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा। आमचे कॉन्टॅक्ट डिटेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। पण जर तुम्हाला डिझायनरच अपॉइंट करायचं नाहीये आणि सगळंच DIY करायचं आहे, म्हणजे डिझाइन इट युअरसेल्फ करायचं आहे, तर ह्या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। पहिली, भिंतींचा रंग। घरातल्या भिंतींचा रंग हा कायम लाईट हवा। क्रीम, आयव्हरी, ऑफ व्हाईट, व्हाईट, एग व्हाईट हे रंग तुम्ही देऊ शकता। या रंगांमुळे होतं काय की घर मोठं दिसतं। ते छोटं जरी असलं तरी मोठं दिसतं। तुमच्याकडे सूर्यप्रकाश डायरेक्ट येत नसेल, तुमचं घर सावलीत असेल, तर नॅचरल लाईट हा तुमच्याकडे ऑटोमॅटिक येतो। लाईट रंग हे कायम प्रकाश रिफ्लेक्ट करतात। दुसरा, जर का घर तुमचं छोटं असेल तर त्याच्यामध्ये डार्क कलरचं फर्निचर, मोठे मोठे मोटिव्स न घेता त्याच्याऐवजी तुम्ही व्हर्टिकल लाईन्स किंवा हॉरिझॉन्टल लाईन्सची प्रिंट किंवा डिझाईन यूज करू शकता। तिसरा मुद्दा, पॉपअप कलर्स। पॉपअप कलर्स घरामध्ये सगळ्यांना आवडतात आणि लाईट कलरच्या भिंती असतील तर त्याच्या समोर पॉपअप कलर खूप सुंदर दिसतात, पण तो कोणता तरी एकच वापरायचा। मल्टिपल पॉपअप कलर वापरले की परत गर्दी होते, मग तो एक पॉपअप कलर कुठे वापरणार? तर फर्निचरमध्ये एखादा आर्टिफॅक्ट तुम्ही त्या पॉपअप कलरमध्ये घेऊ शकता। गोल्डन कलर हा एक पॉपअप कलर असू शकतो। जर तुमचं घर व्हाईट आणि ब्राऊन या कॉम्बिनेशनमध्ये आहे, भिंती व्हाईट, फर्निचर ब्राऊन, तर तुम्ही गोल्डन कलर हा पॉपअप कलर म्हणून यूज करू शकता। तो पॉपअपही होतो आणि सटलही दिसतो। ह्या 3 गोष्टी जर का तुम्ही सांभाळल्यात तर तुमचं घर अगदी मॅगझिनमध्ये येणाऱ्या फोटोसारखं सुंदर दिसेल। तुमचं स्वप्नातलं घर तयार करताना तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते आम्हाला नक्की विचारा। आम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवायला नक्की आवडेल आणि त्यासाठी युअर ड्रीम ह्या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।